वायनाड या मतदारसंघाची वैशिष्ट्ये सुद्धा आता जाणून घेऊयात। 2008 मध्ये वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला। काँग्रेसचं मतदारसंघावर वर्चस्व आहे। 13,47,647 इतके मतदार आहेत। वायनाड या मतदारसंघात 1089 इतकी मतदान केंद्र आहेत। 2014 मध्ये 73.74% इतकं मतदान झालेलं होतं। मुस्लिम मतदारांची संख्या या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आहे। महिला मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे। मागील निवडणुकीमध्ये भाजपला इथं 10% मतं मिळाली होती। म्हणजे असं म्हणता येईल की काँग्रेसला अत्यंत सेफ असा हा मतदारसंघ आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचं कळतंय। प्रियंका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत ठरलेलं नाहीये। वाराणसीसह 3 मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे। लखनौ आणि अलाहाबाद हे अन्य 2 मतदारसंघ आहेत। या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने अजून जाहीर केलेले नाहीत। लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवरच आली आहे। सगळ्याच पक्षांकडून त्यामुळे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामध्ये 5 एप्रिलला राहुल गांधी यांच्या 2 सभा होणार आहेत। भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मतदारसंघात राहुल गांधी 2 सभा घेणार आहेत। चंद्रपूरचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत। चंद्रपूर आणि धामणगाव या ठिकाणी या सभा होण्याची शक्यता आहे। दरम्यान धामणगाव इथल्या सभेमुळे वर्धा आणि अमरावती लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडेल या विचाराने या सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला विदर्भात मतदान होणार असल्याने तिथल्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 3 एप्रिलला सभा घेणार आहेत। मोदी यांची पहिली सभा 1 एप्रिलला वर्धा इथं तर दुसरी सभा 3 एप्रिलला गोंदिया इथं होणार आहे। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची 5 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग भरले जातील।